तुम्ही 50 लोकांच्या डीपी मध्ये रस्ते गेलेले आहेत, मग आम्ही पण देऊ नये महानगरपालिकेला. आम्ही डायरेक्ट निवेदन करतोय. साबळेंनी जे दाखवलेत ना आता प्रायोरिटी हे रस्त्याच्या बाबतीत काय असतं, टाउन प्लॅनिंग वाले मार्किंग करतात आणि त्यानुसार आमचं काम फक्त त्यामध्ये काय आहे तोडण्याचं. ते मार्किंग किती करणार आहेत, रस्ता किती करणार आहेत ते आम्हाला हा दिवा रोडचा झाला मी सांगतोय. बरोबर सगळ्याच बाबतीत सांग मी रोड ऑलरेडी ज्या महानगरपालिकेच्या ऑलरेडी ज्या आरक्षण मध्ये आहेत, आता मागच्या वेळेस तुम्ही जी तोडली ती पुन्हा बिल्डिंग तयार झाली, पुन्हा कारवाई करून घेऊ ना. काय पुन्हा तू का नाही करे मित्य योद्या नसेल तुम्हाला करायची तर तुम्ही आम्हाला लेखी द्या, आम्ही करत नाही. आमच्या ज्या उर्वरित आम्ही जागा ज्या दिल्या डीपीला ऑलरेडी त्या कशाला मग आम्ही देऊ. मग आता 2000 आम्ही 16 पासून दिल्या, मी मागणी केली महानगरपालिकेला. आम्ही लागवडीची शेती तुम्हाला दिली, मग 2016 पासून आम्हाला त्याचा मोबदला पण द्या लागवडीचा, जो सरकारच्या नियमात बचत महिन्याचा, असं आमचं म्हणणं होतं. तर परत एकदा आपण कारवाई करून घेऊ ना. यापूर्वी पण झाले करून घ्या. आजच्या तारखेला विनंती करतो तुम्हाला पालंडे साहेब, आम्हाला मी तुमच्या समोर सुद्धा आम्हाला अजिबात कॉपरेट करत नाही. ही टीम उद्या आमची 2 दिवसात कलेक्टरकडे पण जाणार आहे. धर्मसभेच्या माध्यमातून आम्ही अनधिकृतचा मोठा विषय घेतलेला आहे. आम्हाला हा विषय म्हणजे क्लिअर करून द्या. नसेल तुम्हाला जमत साहेब तर मग आम्हाला तुम्ही लेखी द्या की नाही तर मग आम्ही गावाला मिटिंग घेतो आणि सरळ गावाला सांगतो की आम्हाला डीपीला किंवा महानगरपालिकेला आम्हाला कुठल्याच प्रकारची जागा द्यायची नाही. आणि आम्हाला कशा आमच्या पद्धतीने. दुसरी गोष्ट आम्हाला आरक्षित ज्या जागा आहेत याच्या गार्डनच्या आहेत याच्यावर सर्व लोकांनी बिल्डिंग बांधल्या, फक्त आमच्या गावाला ते जागा तुम्हाला मग दिसत आहेत आणि मग त्याच्यावर मग तुम्ही आरक्षण टाकता नंतर. असं काय नाही, ज्या काय अनधिकृत असतील त्या सगळ्यावर कारवाई चालू. सर्व डिटेल्स महानगरपालिकेकडे आहे. काय तक्रार त्यांच्या असेल लेखी घ्या. हो पालांडे जी आपण वायंडिंग रोड वायंड केलाय, सर्व लोक हॉटेल थाटले, गॅरेज थाटले, आणि सील पाटला तुम्ही बघता किती जाम होतं, ॲम्ब्युलन्स पास होत नाही. हे हाल झाल्यानं काहीतरी तुम्ही शेवट करा ना यार. शिवलीला बघितलं, शिवलीला किती मार्ग लागतो मोठा. आज जर तुम्ही विषय न घेतला ना तर हा मुंबरा व्हायला वेळ लागणार नाही.